नमस्कार मित्रांनो, मी जयदीप नाईक परत एकदा माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल पेन्शन स्कीम या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. नॅशनल पेन्शन स्कीमचं अकाउंट कुठे ओपन करायचं, अकाउंट ओपन केल्यानंतर आपले पैसे कुठल्या फंडमध्ये गुंतवले जातात, त्यानंतर पैसे गुंतवण्यासाठी आपल्याकडे काय काय ऑप्शन किंवा चॉईस आहेत, मग ते पैसे गुंतवल्यानंतर आपल्याला पार्शियली विड्रॉ करता येतात का, पार्शियली विड्रॉ करण्याची प्रोसेस, त्यानंतर रिटायर झाल्यानंतर पैसे विड्रॉ करण्याची प्रोसेस आणि रिटायरमेंटनंतर पेन्शन भेटण्यासाठी जी काही प्रोसेस असेल, या सगळ्या गोष्टीची माहिती आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओची लेंथ थोडी जास्त आहे, व्हिडिओ पूर्ण पहा. पूर्ण पाहायला तर NPSबद्दल आपल्याला पूर्ण माहिती मिळून जाईल. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर NPS ही योजना, जुनी पेन्शन योजना 2005मध्ये बंद होऊन NPS ही योजना सुरू करण्यात आली सरकारी कर्मचाऱ्यांसाठी. आणि 2009मध्ये सरकारी कर्मचारी सोडून बाकीचे लोक असतील त्यांच्यासाठी NPS चालू करण्यात आली. तर NPSमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयाची मर्यादा ही वयाचं 18 वर्षापासून 65 वर्षापर्यंत आपल्याला गुंतवणूक करता येते. एका व्यक्तीसाठी एकच पेन्शन अकाउंट असणार आहे. तर या योजनेमध्ये कमीत कमी 500 रुपये गुंतवणूक करता येते आणि ह्याला PFRDA हे रेग्युलेटर म्हणून काम करतं. PFRDA म्हणजे काय, तर पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. जसं स्टॉक मार्केटला SEBI हे रेग्युलेटर म्हणून काम करतं, तसं PFRDA हे NPSला रेग्युलेटर म्हणून काम करतं. तर आता आपण एक उदाहरण घेऊया की एक नवीन लागलेला आरोग्य कर्मचारी, त्याचं NPSचं अकाउंट ओपन कसं करणार आणि अकाउंट ओपन झाल्यानंतर पैसे त्याच्या पगारीमधून डिडक्ट झाल्यानंतर पैसे कोणाकडे जाणार याची माहिती घेऊया. तर आता एक आरोग्य कर्मचारी जेव्हा सेवेत रुजू होतो तेव्हा जॉईनिंगच्या फॉर्मॅलिटीजसोबत त्याच्याकडून एक NPSचा फॉर्म भरून घेण्यात येतो. तर हा फॉर्म कोण भरून घेणार, तर नोडल ऑफिस किंवा आरोग्य कर्मचाऱ्याच्या कंडिशनमध्ये त्याचं DH ऑफिस, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, हे फॉर्म भरून घेणार त्याच्याकडून. कोणता फॉर्म, तर NPS रजिस्ट्रेशन फॉर्म. तर हे फॉर्म त्याच्याकडून भरून घेतल्यानंतर तो फॉर्म पुढे फॉरवर्ड करण्यात येईल डिस्ट्रिक्ट ट्रेझरी ऑफिसला. त्याला PAO असं म्हणलं तरी चालतं आहे. तर डिस्ट्रिक्ट ट्रेझरी ऑफिस ते फॉर्म व्हेरीफाय करून पुढे फॉरवर्ड करेल सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सीला. ते सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सी हे ते डॉक्युमेंट आणि फॉर्म याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपलं प्रान कार्ड तयार करेल. जसं आपलं आधार कार्ड असतं, आधार कार्डवर आपल्याला आधार नंबर दिलेला असतो, तसं CRA प्रान कार्ड तयार करेल, त्यावर आपल्याला प्रान नंबर दिलेला असतो. या प्रान नंबरवरून आपल्याला आपले पैसे दर महिन्याला जे डिडक्ट झालेले असतील आपल्या पगारीमधून, तर ते किती रुपये डिडक्ट झाले आणि आपल्याला त्यावर परतावा किती मिळणार याची माहिती घेता येते. कशावरून, तर प्रान नंबरवरून NPSच्या ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर. तर हे CRAचं काम आहे की CRA आपल्याला ते कार्ड तयार करून देते आणि ते कार्ड तयार करून दिल्यानंतर, प्रान कार्ड तयार करून दिल्यानंतर आपल्याकडे पोस्टानं पाठवायची सुविधा देखील CRA करून देते. आणि जरी इन केस एखाद्याचं प्रान कार्ड हरवलं तर आपल्याला पोर्टलवरून, NPSच्या पोर्टलवरून प्रान कार्डची डिजिटल कॉपी देखील डाउनलोड करता येते. तर आता CRAनं आपल्याला एकदा अकाउंट काढून दिलं, मग अकाउंट काढल्यानंतर आपल्या अकाउंटमधून आपल्या पगारीतून NPSकडे 10% जे काही दर महिन्याला कपात केली जाते रक्कम NPSसाठी, ती 10% रक्कम कपात पण झाली. मग ती रक्कम जाणार कुठे, तर ट्रस्टी बँककडे जाणार. ट्रस्टी बँक कोणती आहे, तर ॲक्सिस बँक आहे. ॲक्सिस बँककडे पैसे गेल्यानंतर ॲक्सिस बँक काय करणार, 3 पेन्शन फंड आहेत आपल्यासाठी, सरकारी कर्मचाऱ्यासाठी 3 पेन्शन फंड आहेत. एक तर एक LIC पेन्शन फंड, SBI पेन्शन फंड आणि UTI रिटायरमेंट सोल्युशन फंड. तर ह्या 3 फंडकडे ॲक्सिस बँक एका ठराविक पर्सेंटेजमध्ये फंड ट्रान्सफर करणार. जसं की समजा एक उदाहरण घ्यायचं झालं तर 100% फंड त्यांना दिला आपण, तर 100पैकी 33% LIC फंडला भेटेल, 33% भेटेल SBI फंडला आणि 34% UTI रिटायरमेंट सोल्युशन. असं जे काही फिक्स जे पर्सेंटेज आहे गव्हर्नमेंटने फिक्स केलेलं किंवा NPSने फिक्स केलेलं, त्यानुसार या प्रत्येक फंडला त्यांचं जे काही कॉन्ट्रिब्युशन आलं ते महिन्याला भेटत राहणार. मग हे कॉन्ट्रिब्युशन भेटल्यानंतर आता आपण हे समजून घेऊया की एक्झॅक्टली किती रुपये ते जे काही पेन्शन फंड आहे दर महिन्याला एका व्यक्तीच्या पगारीमधून त्या पेन्शन फंडमध्ये किती रुपये ट्रान्सफर होत आहेत. तर आपण असं कन्सिडर करू की हा जो एम्प्लॉय नवीन लागला आहे त्याचं बेसिक आहे 20,000 रुपये. तर त्याचं बेसिक 20,000 रुपये असलं तर त्याला DA जे की बेसिकच्या 50% असतो,
तर 20,000 बेसिक असल्यामुळे बेसिक त्याचं डी ए असणार त्याचा 10,000 रुपये. मग बेसिक प्लस डी ए करायचं, दोघांची टोटल बेरीज येणार 30,000 रुपये. तर ह्या 30,000 रुपयाच्या 10% रक्कम दर महिन्याला त्याच्या पगारीतून कपात होणार आणि ती एन पी एसकडे वर्ग केली जाणार, म्हणजे एन पी एसकडे पाठवण्यात येणार गुंतवणूक करण्यासाठी त्या 3 फंडकडे. मग आता त्यांनी त्याच्या पगारीतून 10% रक्कम कपात झाली, तर मग शासन किती टाकणार, सरकार किती टाकणार? तर सरकार कर्मचारी 10% टाकणार, सरकार 14% टाकणार. ते जे काही 30,000चे आहेत त्याच्या 10% कर्मचारी टाकणार आणि सरकार 14% टाकणार. म्हणजे मग टोटल रक्कम किती होणार? कर्मचाऱ्याचे 3,000 प्लस शासनाचे 4,200, 14%च्या हिशोबानं असे मिळून दर महिन्याला 7,200 रुपये एन पी एसकडे वर्ग करण्यात येणार. आणि एन पी एस काय करणार, ट्रस्टी बँक काय करणार, त्या 3 फंडमध्ये त्या 7,200चे 3 हिस्से करून त्या 3 फंडला देणार गुंतवणूक करण्यासाठी. तर आपण ही गुंतवणूक कुठे केल्या जाते हे समजून घेतलं. आता ही गुंतवणूक झाल्यानंतर प्रायव्हेट सेक्टरसाठी काही फंड्स आहेत, त्याचे नाव स्क्रीनवर दिलेले आहेत. आणि आपण हे पैसे गुंतवल्यानंतर वयाच्या 60व्या वर्षीपर्यंत किंवा रिटायर होईपर्यंत आपण ते पैसे गुंतवत राहणार. 60व्या वर्षी आपल्याला पेन्शन भेटण्यासाठी एक ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून असतात, जे की पॉलिसी च्या कंपनी असतात. समजा LIC ऑफ इंडिया किंवा HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी किंवा SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी किंवा मग ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी, या 4 कंपन्या आपल्याला ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करतात एन पी एससाठी. तर ह्या कंपन्या काय करणार, आपण आपल्याला रिटायरमेंटला जे काही कॉर्पस येईल, निवृत्त झाल्यानंतर आपल्याला जे काही कॉर्पस येणार म्हणजे पैसे येणार आहेत, त्या पैशामधला काही हिस्सा या कंपन्याकडे आपण गुंतवणूक करणार, या कंपनीमध्ये या कंपन्यांकडे देणार गुंतवणूक करण्यासाठी यांच्या ॲन्युइटी प्लॅनमध्ये. या ॲन्युइटी प्लॅनमध्ये हे पैसे गुंतवल्यानंतर हे आपल्याला मंथली पेन्शन देणार ते पैसे गुंतवल्यासाठी. तर आता हे 4 ऑप्शन आहेत, या 4 कंपन्याकडे आपण या 4 कंपन्याकडून आपण आपला ॲन्युइटी प्लॅन घेऊ शकतो. आता एन पी एसच्या अकाउंटचे पण 2 प्रकार आहेत. एक असतं Tier 1 अकाउंट, जे की रिटायरमेंट अकाउंट असतं. त्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट पण असतात, त्याच्यामध्ये लॉक इन पिरियड आहे अप टू 60 इयर्सचा आणि त्याच्यात मिनिमम इन्व्हेस्टमेंट 500 रुपयापर्यंत असते. तर हे Tier 1 अकाउंटच सरकारी कर्मचाऱ्याचं उघडण्यात येतं. आणि कुठल्याही व्यक्तीला एन पी एसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याला Tier 1 अकाउंटच ओपन करावं लागणार. Tier 1 अकाउंट ओपन केल्यानंतर Tier 2 अकाउंट कशासाठी असतं, तर ज्याला एन पी एसमध्ये सेविंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची म्युच्युअल फंडसारखं, त्याला Tier 2 अकाउंट पण ओपन करावं लागणार. Tier 2 अकाउंटसाठी टॅक्स बेनिफिट नाही आहे, तिथे लॉक इन पिरियड पण काहीच नाही आहे आणि तिथे मिनिमम इन्व्हेस्टमेंटची पण लिमिट नाही आहे. पण Tier 2 अकाउंट ओपन करण्यासाठी Tier 1 अकाउंट कंपल्सरी काढावंच लागणार. तर शासकीय कर्मचाऱ्याला Tier 1 अकाउंट काढलेलं असतं त्याचं, जे की रिटायरमेंट अकाउंट असतं, त्याच्यात टॅक्स बेनिफिट पण असतात आणि लॉक इन पण असतं त्याला. तर आपल्याला Tier 2 अकाउंटचा काहीही संबंध नाही आहे. तर आता हे झालं एन पी एसच्या अकाउंटचे प्रकार पाहिला आपण. आता एन पी एसच्या अकाउंटचे प्रकार पाहिल्यानंतर आपले जे काही पैसे कटले दर महिन्याला 7,200 रुपये शासनाचे ना आपले दोघांचे मिळून, तर हे 7,200 रुपये नेमकं एन पी एस गुंतवणार कुठे? तर एन पी एसकडे 4 ऑप्शन आहेत ते पैसे गुंतवण्यासाठी. त्यातलं पहिलं ऑप्शन आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज नंतर दुसरं ऑप्शन असतं कॉर्पोरेट बॉन्ड्सचं. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्स वगैरे येतात. कॉर्पोरेट बॉन्ड 2 नंबरचं ऑप्शन असतं. इक्विटी म्हणजे शेअर मार्केट हे तिसरं ऑप्शन आहे. आणि चौथं ऑप्शन आहे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, ज्याच्यामध्ये रिट्स वगैरे येतं, जे की रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट असतं. तर असे 4 ऑप्शन येतं. या 4पैकी मोस्टली वरचे जे 3 आहेत त्यामध्ये जास्त पैसे गुंतवले जातात. खालचे चौथं ऑप्शन जे आहे त्याच्यात 5%पेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात येत नाही. आता हे 4 ऑप्शन जे आपल्याला आहेत पैसे गुंतवायसाठी आपल्याला म्हणजे एन पी एसला, तर हे 4 ऑप्शनमध्ये पैसे गुंतवण्यासाठी एन पी एस परत आपल्याला 2 चॉईस देतं. ते आपल्याला ऑप्शन देतं की तुम्ही स्वतः पर्सेंटेज ठरवा कुठल्या ॲसेटमध्ये किती टक्के रक्कम गुंतवायची आहे. तर असं जर तुमचं स्वतः तुम्हाला प्लॅन करायचं असेल तर तुम्हाला ॲक्टिव्ह चॉईस निवडावं लागेल. म्हणजे तुम्हाला स्वतः ठरवायचं असेल की मला गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये जी काही रक्कम कपात झाली आहे किंवा एन पी एसकडे वर्ग करण्यात आली 7,200 रुपये, त्यातले गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये किती टाकायचे हे स्वतः ठरवायचं असेल तर आपल्याला ॲक्टिव्ह चॉईस निवडावं लागणार. त्यामध्ये ॲक्टिव्ह चॉईस निवडल्यानंतर आपण गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट बॉन्डमध्ये 100% रक्कम जमा करू शकतो जर आपल्याला इक्विटीची रिस्क घ्यायची नसेल तर. आणि इक्विटीमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर जास्तीत जास्त 75%ची इक्विटीमध्ये गुंतवणूक आपण करू शकतो, ते पण वयाच्या 50व्या वर्षीपर्यंत. वयाच्या 50व्या वर्षानंतर दरवर्षी 2.5% प्रमाणे इक्विटीचं पर्सेंटेज कमी होत जाणार आणि गव्हर्नमेंट बॉन्ड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि कॉर्पोरेट बॉन्डचं पर्सेंटेज वाढत जाणार.
ते ॲक्टिव्ह चॉईस झाल्यानंतर दुसरं ऑप्शन असतं ॲटो चॉईस. ॲटो चॉईस म्हणजे एक फिक्स कॉन्सन्ट्रेशन किंवा फिक्स हे राहतं, पर्सेंटेज असतं. त्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुमची केल्या जाणार. तुमचे जे काही पैसे एन पी एसकडे दिलेले असतील ते गुंतवल्या जाणार. तर मग यामध्ये पण 3 ऑप्शन आहेत ॲटो चॉईसमध्ये. ॲक्टिव्ह चॉईसमध्ये तुमची एकच ऑप्शन आहे. ॲटो चॉईसमध्ये 3 ऑप्शन आहेत. तर पहिलं ऑप्शन असतं ॲग्रेसिव्ह. जे ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहेत, जे जास्त रिस्क घ्यायची कॅपॅसिटी ठेवतात, त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे. तर हे ऑप्शन कसं आहे, यामध्ये मॅक्सिमम इक्विटीमध्ये 75% आपण गुंतवणूक करू शकतो. कॉर्पोरेट बॉन्डमध्ये 10% आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये 15% गुंतवणूक करू शकतो. आता ही 75% इक्विटीमध्ये जे गुंतवणूक करायला आपण, ती वयाच्या 35व्या वर्षीपर्यंतच अलाउड आहे. वयाच्या 35 वर्षानंतर हे 75% जे आहेत ते दरवर्षी 4%नं कमी होत जातील आणि वयाच्या 95व्या वर्षीपर्यंत इक्विटीमध्ये गुंतवणूक 15% राहील आणि बाकी 85% ही कॉर्पोरेट बॉन्ड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये राहील. त्यानंतर जे मॉडरेट चॉईस आहे, मॉडरेट चॉईसमध्ये इक्विटीमध्ये मॅक्सिमम 50% गुंतवणूक करू शकतो आपण आणि कॉर्पोरेट बॉन्डमध्ये 30%, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये 20%. तर इथेही सेम कंडिशन आहे. 35व्या वर्षीपर्यंत इक्विटीमध्ये आपण 50% रक्कम गुंतवू शकतो. त्यानंतर दरवर्षी 2%नं हे 50% जे आहेत ते कमी होत जातील आणि वयाच्या 55व्या वर्षीपर्यंत हे पर्सेंटेज 10%वर येईल. मग बाकी 90% आपले कॉर्पोरेट बॉन्ड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गुंतवण्यात येतील. तिसरा आणि शेवटचा ऑप्शन आहे ॲटो चॉईसमध्ये कन्झर्वेटिव्ह. ही ज्यांची जास्त रिस्क घ्यायची कॅपॅसिटी नाही त्यांच्यासाठी ऑप्शन आहे. सरकारी कर्मचाऱ्यासाठी हेच ऑप्शन सिलेक्ट केलेलं असते. ही डिफॉल्ट स्कीम सिलेक्ट केलेली असते. आपल्याला शासनाने ही डिफॉल्ट स्कीम सिलेक्ट करून दिलेली, आपले पैसे याच स्कीममध्ये जातात. त्याच्यामध्ये काय आहे, इक्विटी म्हणजे शेअर मार्केटमध्ये मॅक्सिमम 25% अमाऊंट आपलं जातं मॅक्सिमम. बाकी कॉर्पोरेट बॉन्डमध्ये अप टू 45% आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये अप टू 30%. मग हे जे काही 25% आहे, जे काही इक्विटीमध्ये चाललं आहे, ते वयाच्या 35व्या वर्षीपर्यंतच इक्विटीमध्ये जातं आणि 35 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर हे पर्सेंटेज दरवर्षी 1%नं कमी होत जाणार. वयाच्या 55व्या वर्षी हे पर्सेंटेज 5%वर येणार. म्हणजे इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट वयाच्या 55व्या वर्षी किती असेल तर फक्त 5% असेल. मग बाकीचे 95% हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये असणार. तर शासकीय कर्मचाऱ्याच्यासाठी जी डिफॉल्ट स्कीम आहे त्यामध्ये इक्विटीचं पर्सेंटेज 15% म्हणजे 15% आपली जे दरम्यान रक्कम कपात होणार आहे ती शेअर मार्केटमध्ये जाणार आणि उरलेली 85% रक्कम ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि कॉर्पोरेट बॉन्डमध्ये जाणार. आता हे झालं ॲक्टिव्ह चॉईस निवडायची का ॲटो चॉईस निवडायची याबद्दल. हे 2 चॉईस झाल्यानंतर जर समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीला ॲक्टिव्ह चॉईसमधून ॲटो चॉईसवर शिफ्ट व्हायचं आहे, तर हे करता येतं का? तर हो, करता येतं. तर वर्षातून 2 वेळा करता येतं. एका वर्षात आपल्याला आपलं जे काही सिलेक्शन प्रोसेस आहे म्हणजे ॲक्टिव्ह चॉईस निवडायची का ॲटो चॉईस निवडायची हे जर बदलायचं असेल तर वर्षातून आपण 2 वेळा करू शकतो. त्याच्यानंतर कुठल्या ॲसेटमध्ये किती टक्के रक्कम टाकायची, पर्सेंटेज किती टाकायचं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये किती टाकायचं, कॉर्पोरेट बॉन्डमध्ये किती टाकायचं, तर हे पण चेंज करता येतं का? तर हे पण वर्षातून 2 वेळा चेंज करता येतं. आणि जो आपला पेन्शन फंड मॅनेजर आहे किंवा पेन्शन फंड आहे जसं की SBI पेन्शन फंड, हा फंड चेंज करायचा असेल तर ते वर्षातून 1 वेळा चेंज करता येतो. हे झाल्यानंतर आपण आता पार्शियल विड्रॉलबद्दल माहिती घेऊया. आपण जी काही रक्कम NPSमध्ये गुंतवत आहोत तर ते आपल्याला रिटायर व्हायच्या आधी जर रिटायर व्हायच्या आधी जर काढायचे असेल, आपल्याला एखादी इमर्जन्सी असेल आणि विड्रॉ करायचे असेल पैसे, तर ते आपल्याला विड्रॉ करता येतात. पण त्यासाठी काय अट आहे, तर आपली मिनिमम सर्व्हिस 3 वर्ष झालेली पाहिजे. 3 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याची, त्या कर्मचाऱ्यानं त्याचं स्वतःचं जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे 10% जे त्याच्या पगारातून कपात होतात. आपल्या कंडिशनमध्ये ते आपण 20,000 बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्याचं उदाहरण घेतलं होतं, तर त्याच्या पगारातून दर महिन्याला 3,000 कपात व्हायचे. त्याची 3 वर्ष सर्व्हिस झालेली पाहिजे त्या व्यक्तीची. 3 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर ते जे काही 3,000 दर महिन्याला कपात व्हायले, ते त्याच्या कपात झालेल्या पैशामधूनच पैसे विड्रॉ करू शकतो. शासनाच्या जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे त्याच्यातून तो पैसे विड्रॉ करू शकत नाही. मग हे विड्रॉल पूर्ण सर्व्हिसमध्ये त्याला 3 वेळेस अलाउड आहे आणि 2 विड्रॉलमध्ये कमीत कमी 5 वर्षाचा गॅप पाहिजे. आता आपण बघूया आपल्याला किती पैसे विड्रॉ करू शकतात ते जर 3 वर्ष सर्व्हिस झाली आपली. तर 3 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर जर समजा आपण दर महिन्याला 3,000 रुपये जमा केले NPSमध्ये, आपल्या पगारातून तेवढे कपात झाले आणि NPSमध्ये जमा झाले समजा, तर दर महिन्याला 3,000 याप्रमाणे आपले 3 वर्षाचे होतात 1,08,000 रुपये. तर हे 1,08,000ला पूर्ण रक्कम आपल्याला विड्रॉ करता येते का? तर ही पूर्ण रक्कम आपल्याला विड्रॉ करता येत नाही. यातील 25% रक्कम म्हणजे 27,000 एवढीच आपल्याला विड्रॉ करता येते. त्यासाठी आपल्याला विड्रॉल फॉर्म भरून द्यावा लागेल. ते विड्रॉल फॉर्म भरून दिल्यानंतर
आता कुठल्या कुठल्या कंडिशनमध्ये आपल्याला ही रक्कम विड्रॉ करता येते, तर त्यासाठी खालीलपैकी एक कंडिशन पाहिजे. एक तर आपल्या मुलाचं किंवा मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आपण ते विड्रॉ करू शकतो, किंवा राहण्यासाठी घर आपल्याला विकत घ्यायचं असेल किंवा बांधायचं असेल तर त्यासाठी पार्शियल विड्रॉल करू शकतो, किंवा कर्मचाऱ्याला जर क्रिटिकल इलनेस झाली असेल आणि त्याच्या उपचारासाठी त्याला पैसे विड्रॉ करायचे असले तर आपण ते पार्शियल विड्रॉल करू शकतो, किंवा मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी आपण पार्शियल विड्रॉल करू शकतो. तर हे पार्शियल विड्रॉल झालं. आता बघूया आपण कंप्लीट किंवा रिटायर झाल्यानंतर जे विड्रॉल करायचं त्याबद्दल माहिती घेऊया. तर आपण समजा ह्याच्यामध्ये पण 3 ऑप्शन आहेत. तर आपण रिटायर झाल्यानंतर आपल्याला 60व्या वर्षी समजा आपण रिटायर झालो आणि आपल्याला तेव्हा पैसे विड्रॉ नाही करायचे आणि गुंतवणूक चालूच ठेवायची, तर आपण असं करू शकतो, वयाच्या 70व्या वर्षी पण आपण पैसे NPSमध्ये गुंतवू शकतो. पण हे असं जर करायचं असेल तर आपल्याला रिटायर व्हायच्या 15 दिवसाआधी एक फॉर्म भरून द्यावं लागेल. म्हणजे आपल्याला समजा रिटायर होताना पैसे विड्रॉ न करता अजून 10 वर्ष पैसे इन्व्हेस्ट करायचे असेल तर ते पहिलं ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन आहे, समजा आपण 60व्या वर्षी रिटायर झालो आणि आपल्याला असं वाटायला की ही योग्य वेळ नाही आहे पैसे विड्रॉ करण्यासाठी, तर आपण विड्रॉल डेफर पण करू शकतो. डिफर म्हणजे नकार देण्यासारखं, डेफर करणं म्हणजे नकार दिल्यासारखं आहे समजा. म्हणजे आपण विड्रॉल काही विशिष्ट कालावधीसाठी थांबवू पण शकतो, त्याला डेफरमेंट ऑफ विड्रॉल म्हणतात. हे झालं सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप म्हणजे विड्रॉल ऑफ पेन्शन. आता रिटायर झाल्यानंतर आपलं जे काही कॉर्पस आपण बघितलं उदाहरणामध्ये आपल्या, की शासनाचे आणि आपले दोघांचे पैसे मिळून 7,200 रुपये दर महिन्याला NPSमध्ये जमा होत आहेत. तर हे पूर्ण सर्व्हिसमध्ये जे काय आपली रक्कम जमा होईल, ही रक्कम सगळी एकदाच आपल्याला विड्रॉ करता येईल का? तर सगळी एकदाच जर रक्कम विड्रॉ करता येत नाही. आपल्याला 60% रक्कम रिटायर झाल्या विड्रॉ करता येते आणि 40% रक्कम जी आहे ते 40% रकमेची आपल्याला एक ॲन्युटी प्लॅन विकत घ्यावा लागतो. ॲन्युटी प्लॅन कोणाकडून घेणार? त्या ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडरचे आपण 4 नावं पाहिले होते, जे की LIC आहे, HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे, त्यानंतर SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी. ह्या 4 कंपन्यांपैकी एका कंपनीकडून आपल्याला एक ॲन्युटी प्लॅन घ्यावं लागणार, तर आपल्याला दर महिन्याला पेन्शन भेटत राहणार. तर ॲन्युटी प्लॅन घेताना ॲन्युटी प्लॅन घ्यायचे पण 4 ऑप्शन आहेत. तर हे 4 ऑप्शन स्क्रीनवर दिसत आहेत. त्यातले पहिले 2 ऑप्शन आहेत. एक तर ॲन्युटी फॉर लाईफ, यामध्ये आपण जे काय ॲन्युटीसाठी 40% रक्कम भरलेली आहे त्यातून आपल्याला पेन्शन भेटणार आहे आणि प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला वापस भेटणार नाही. दुसरा प्लॅन आहे ॲन्युटी फॉर लाईफ विथ रिटर्न ऑफ परचेस प्राईस. म्हणजे या स्कीममध्ये सेकंड ऑप्शनमध्ये आपल्याला पेन्शन तर भेटणारच आहे, आपण जे काही 40% देऊन ॲन्युटी घेतली यांच्याकडून, तर त्या बदल्यात आपल्याला पेन्शन तर भेटणारच आहेत, पण आपल्या डेथनंतर आपल्या फॅमिलीला प्रिन्सिपल अमाऊंट वापस भेटणार आहे. ते झालं दुसरा पर्याय. तिसरा पर्याय असतो ॲन्युटी पेएबल फॉर लाईफ विथ 100% ॲन्युटी पेएबल टू स्पाऊस ऑन डेथ ऑफ सबस्क्रायबर. याचा अर्थ असा असतो की समजा आपण ते 40% रक्कम यूज करून ॲन्युटी विकत घेतली, तर आपल्याला पेन्शन दर महिन्याला भेटत राहणार. म्हणजे आपली जर डेथ झाली तर आपल्या वाईफला भेटणार दर महिन्याला जी आपल्याला जी पेन्शन भेटायची तशी पेन्शन भेटायची, आणि त्यांची पण डेथ झाली तर मग आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट वापस भेटणार नाही, जेवढी पेन्शन भेटली तेवढीच. आणि लास्टचं ऑप्शन काय आहे? तर हे थर्ड ऑप्शनसारखंच लास्टचं ऑप्शन आहे, फक्त याच्यात फरक एवढाच आहे की प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला वापस भेटणार, रिटर्न ऑफ प्रिन्सिपल. आपल्याला म्हणजे कोणाला, आपण जोपर्यंत जिवंत तोपर्यंत आपल्याला पेन्शन भेटणार, आपण एक्सपायर झाल्यानंतर आपल्या वाईफला भेटणार, वाईफ एक्सपायर झाल्यानंतर आपल्या फॅमिलीला प्रिन्सिपल अमाऊंट वापस भेटणार. तर हे ॲन्युटी घेताना हे 4 प्रकारचे पेन्शन प्लॅन आहेत. त्या 4 प्रकारापैकी एक प्लॅन आपल्याला सिलेक्ट करावा लागणार. म्हणजे आपल्याला आपल्या गरजेनुसार आपल्याला जो प्लॅन आपल्याला गरजेनुसार आपल्या गरजा सॅटिस्फाय करू शकतो, तो एक प्लॅन या 4 प्लॅनपैकी आपल्याला निवडावा लागणार आहे रिटायर झाल्यानंतर. तर आता हे झालं ॲन्युटी प्लॅनबद्दल. लास्टला टॅक्स बेनिफिटबद्दल. NPS जे आहे ते EEE या टॅक्स कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे त्यामध्ये आपण पैसे अकाउंट ओपन करताना, जमा करताना, रिटायर होईपर्यंत जे काही पैसे ॲड केले आणि रिटायर झाल्यावर पण जे काही पैसे विड्रॉ केले त्यावर कुठेच टॅक्स लागत नाही आपल्याला. आपण रिटायर झाल्यानंतर 60% पैसे विड्रॉ केले त्यावर आपल्याला टॅक्स नाही लागणार, आणि जे काही 40% ॲन्युटीमध्ये टाकले आणि त्याहून आपल्याला जी पेन्शन भेटणार त्याच्यावर मात्र टॅक्स लागणार आहे आपल्याला. आणि सेक्शन CCD 1मध्ये आपल्याला 1.5 लाख रुपयापर्यंत टॅक्समध्ये सवलत पण भेटणार आहे NPSमध्ये पैसे गुंतवले तर. आणि ॲडिशनल 50,000 रुपयाची पण टॅक्समध्ये सवलत आहे सेक्शन 80 CCD 1B मध्ये.
यानुसार आपल्याला ॲडिशनल 50,000 रुपयाची पण टॅक्स सवलत आहे एन पी एसमध्ये. आता हे झाल्यानंतर एन पी एसशी निगडीत एखादी आपल्याला समजा तक्रार आहे आणि ती तक्रार रजिस्टर करायची आहे. तर एक CGMS सिस्टीम म्हणून असते यांच्या ॲपवर आणि यांच्या पोर्टलवरती. तर पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर एम्प्लॉय कॉर्नरमध्ये गेल्यानंतर एक ग्राहवरन्स नावाचं एक ऑप्शन असतं. तिथं आपल्याला एखादी तक्रार लॉन्च करायची की स्टेटमेंटबद्दल किंवा बाकी एखाद्या गोष्टीबद्दल तर ती तक्रार आपण रजिस्टर करू शकतो. नोडल ऑफिसकडे ती तक्रार नंतर फॉरवर्ड करतील ते. नोडल ऑफिस ती तक्रारीचं निवारण करेल समजा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या जे काही सरकारी कर्मचारी असतील, मित्रपरिवार असतील त्यासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.